21व्या शतकातील शहर म्हणून ओळखली जाणारी नवी मुंबई या 21व्या शतकातल्या शहराने आता स्मार्ट सिटी होण्याकडे प्रवास सुरू केला आहे आणि नव्या मुंबईला ही ओळख प्राप्त करून देण्यात सिंहाचा वाटा आहे तो सिडकोचा। या शहराच्या विकास पर्वात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, JNPTचे चौथे टर्मिनल, शिवडी नावाशिवा सागरी सेतू असे मोठमोठे प्रकल्प येऊ घातले आहेत। ज्यांच्या जमिनी अधिग्रहण करून त्यावर हे शहर वसले आहे अशा प्रकल्पग्रस्तांच्या भावी पिढीने, युवा वर्गाने रोजगाराभिमुख प्रशिक्षण घेऊन या प्रकल्पांच्या जास्तीत जास्त उच्च पदाच्या नोकऱ्या प्राप्त करण्यासाठी सक्षम झाले पाहिजे या शुद्ध हेतूने नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे। आणि नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमीच्या पंखांना बळ देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे ते म्हणजे सिडकोने। 70च्या दशकात सिडकोने भूमिपुत्रांच्या जमिनी अधिग्रहण केल्यानंतर या भूमिपुत्रांना 12.5% भूखंडाचा परतावा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। मोबदलाही दिला आहे। सिडको आस्थापनात रोजगारही दिले आहेत। म्हणूनच आज प्रकल्पग्रस्त सुखाचे दिवस पाहत आहेत। परंतु प्रकल्पग्रस्तांची भावी पिढी या विकास पर्वात जास्तीत जास्त समाविष्ट झाली पाहिजे हा हेतू आहे नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमीचा। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमीचे संस्थापक मार्गदर्शक रविशेठ पाटील, नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमीचे व्यवस्थापकीय संचालक सुप्रसिद्ध कॉर्पोरेट ट्रेनर संजीवन म्हात्रे आणि अध्यक्ष भूपेश म्हात्रे यांचा हा उपक्रम म्हणजे प्रकल्पग्रस्तांनी व प्रकल्पग्रस्तांसाठी सुरू केलेली अकॅडमी म्हणजेच नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमी। आगामी येणारं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नावाशेवा शिवडी लिंक, JNPTचा होणारा विकास आणि यामुळे संपूर्ण नवी मुंबई आणि परिसराचा कायापालट होणार आहे। नवी मुंबई अगोदरच स्मार्ट सिटी म्हणून घोषित झालेलं आहे आणि या स्मार्ट सिटीमध्ये इथला प्रकल्पग्रस्त तरुण स्मार्ट व्हावा, त्याने उच्च शिक्षण घेऊन प्रशिक्षित होऊन स्मार्ट व्हावं, यासाठी नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमीची स्थापना नवी मुंबई येथील प्रकल्पग्रस्त सुशिक्षित तरुणांनीच या अकॅडमीची स्थापना केलेली आहे। याचा उद्देश प्रामुख्याने असा होता की या ठिकाणी ज्या जमिनी अधिग्रहित होतील त्या जमिनी अधिग्रहित झाल्यानंतर त्याचा संपूर्णपणे मोबदला त्यांना दिलाच जाणार आहे, परंतु या पैशाचा विनियोग कशासाठी करायचा यासाठी त्यांना प्रशिक्षित केलं जाणार नाही किंवा आजपर्यंत तसं झालं नाही आणि या पैशाचा त्यांनी चांगल्या प्रकारे उपयोग करावा, त्या तरुणांची ऊर्जा आपण सकारणी लावावी, त्यामुळे त्यांना प्रशिक्षित करणे, त्यांना सुशिक्षित करणे हे अत्यंत उपयोगाचं काम आहे आणि म्हणून नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमीची स्थापना करण्यात आली। यामध्ये एव्हिएशन अकॅडमीची स्थापना यासाठी करण्यात आली की या ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येते आणि त्यावर आधारलेले असे अनेक उपक्रम येत आहेत आणि या उपक्रमामध्ये जवळजवळ 1 ते 5 लाख प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नोकऱ्या उपलब्ध होतील आणि त्या पद्धतीचं लागणारं स्किल तरुणांमध्ये डेव्हलप करणे, तरुणांमध्ये त्याविषयी जागरूकता निर्माण करणे, त्याचा अवेअरनेस निर्माण करणे आणि यामुळे हा प्रस्ताव नवी मुंबईतील काही तरुणांनी सिडकोपर्यंत ठेवला आणि सिडकोने याला अत्यंत पॉझिटिव्हली रिस्पॉन्स देऊन सिडको आणि नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेतलेला आहे। या उपक्रमाचं मूळ वैशिष्ट्य असं आहे की तरुणांना फक्त प्रशिक्षित केलं जाणार नाही, तर त्यांना त्यांचे जे एक्स फॅक्टर्स आहेत म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, कम्युनिकेशन आहे किंवा इतर लागणाऱ्या त्यांना उच्च पदावरच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी ज्या ज्या गरजा आवश्यक आहेत त्या सर्व गरजा या ठिकाणी भागवल्या जातील आणि एक सक्षम तरुण नवी मुंबईचा या ठिकाणी निर्माण केला जाणार आहे। यामध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला नमूद करावी लागेल की या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आल्यानंतर ज्या नोकऱ्या उपलब्ध होतील त्यामुळे संपूर्ण भारतातला तरुण या ठिकाणी आकर्षित केला जाणार आहे, त्यामुळे इथल्या तरुणांना सर्वात जास्त स्पर्धेला तोंड द्यावं लागतं आणि त्यामुळे इथल्या तरुणांनी त्या स्पर्धेत टिकावं आणि त्यासाठी नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमी आणि सिडको यांच्या माध्यमातून हा एव्हिएशन अकॅडमीचा उपक्रम हाती घेतलेला आहे। फक्त एव्हिएशन अकॅडमीमध्येच न थांबता यापुढे त्याचं रूपांतर एव्हिएशन युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही करणार आहोत। सुरुवातीला फक्त 3 कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध केले जाणार आहेत आणि जसजसा प्रोग्रेस होईल त्या पद्धतीने 29 प्रकाराचे स्किल डेव्हलपमेंट्स या संस्थेद्वारे आम्ही केले जाणार आहोत आणि त्यामुळे नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमी याचा लाभ हा संपूर्ण सर्व प्रकल्पग्रस्त तरुणांनी घ्यावा। ही अत्यंत सकारात्मक गोष्ट सिडकोने आणि नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमी या दोन्ही संस्थांनी मिळून घेतलेली आहे। जास्तीत जास्त तरुणांनी याचा लाभ घ्यावा आणि याचा लाभ घेऊन आपल्याला सक्षम बनवावं आणि आपलं भवितव्य या ठिकाणी सुरक्षित करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मला नमूद करावीशी वाटते की लॉजिस्टिक्स, एव्हिएशन, ट्रॅव्हल, टुरिझम, हॉस्पिटॅलिटी
असे अनेक बूमिंग करिअर्स या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. या नवीन पिढीला सामोरं जाताना किंवा नवीन जनरेशनला सामोरं जाताना केवळ आपण फक्त शिक्षित न राहता प्रशिक्षित होणे अत्यंत गरजेचं आहे. आणि यासाठी नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमी आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने एव्हिएशन अकॅडमीची स्थापना केलेली आहे. सिडको आणि नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण कार्यक्रम जो हाती घेतला जाणार आहे त्याची संधी सर्व प्रकल्पग्रस्त तरुणांना उपलब्ध आहे. परंतु याचं जे सर्टिफिकेशन आहे ते ग्लोबल आहे. आयटाचं सर्टिफिकेशन किंवा चेंबर ऑफ कॉमर्सचं सर्टिफिकेशन हे ग्लोबल सर्टिफिकेशन असल्यामुळे याची फीस अत्यंत उच्च दर्जाची आहे. ती सर्वांना परवडावी म्हणून सिडको प्रामुख्याने याचा 90% खर्च उचलणार आहे आणि फक्त 10% खर्च हा त्या विद्यार्थ्याला करावा लागणार आहे. याचा फायदा संपूर्ण प्रकल्पग्रस्तांनाच होणार आहे, जेणेकरून हे तरुण प्रशिक्षित होऊन पुढे राहतील. त्यामुळे प्रत्येक तरुणाचा कल लक्षात घेऊन, कारण आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये किंवा एअरपोर्टमध्ये काम करताना वेगवेगळ्या प्रकारचे जॉब अवेलेबल असतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार किंवा आपल्या पात्रतेनुसार जॉबची निवड करावी. त्यासाठी त्यांचा कल जाणून घेण्यासाठी त्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट घेणार आहे आणि ज्या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये जे उत्तीर्ण होतील किंवा त्यांचा कल लक्षात घेऊन त्यांना प्रशिक्षित केलं जाईल आणि याचा संपूर्ण खर्च सिडको घेणार आहे स्वतःकडे. आणि नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमी प्रयत्न करणार आहे की जास्तीत जास्त तरुण याकडे कसे आकर्षिले जातील. त्यासाठी आम्ही नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमीचे सर्व सभासद हे अवेअरनेस कॅम्पेन घेणार आहोत, जनजागृती मोहीम घेणार आहोत आणि या संपूर्ण 95 गावांमध्ये जाऊन ही जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे, जेणेकरून सर्वात जास्त तरुण याकडे येतील, प्रशिक्षित होतील आणि एक नवीन सुशिक्षित पिढी या प्रकल्पग्रस्तांमधून आपल्याला तयार झालेली दिसेल, जी या नवी मुंबईवर जी पहिली स्थिर होईल आणि आपलं भवितव्य या ठिकाणीच निर्माण करेल याची आशा किंवा याची अपेक्षा या ठिकाणी मला वाटते. नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमी आणि सिडको यांचा अत्यंत चांगला असा उपक्रम आहे. याचा जरूर सर्व तरुणींनी लाभ घ्यावा. नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमी आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने जो प्रकल्प हाती घेतलेला आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की मुंबईमध्ये अनेक मोठ्या एव्हिएशन अकॅडमी उपलब्ध असतानासुद्धा प्रकल्पग्रस्तांनी चालवलेल्या एव्हिएशन अकॅडमीला आपला ऑपरेशनल पार्टनर म्हणून सिडकोने समाविष्ट करून घेतलेला आहे. ही अत्यंत कौतुकाची बाब आहे. यापुढे होणाऱ्या कन्स्ट्रक्शन अकॅडमीमध्ये किंवा एव्हिएशन युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा त्यांनी प्रकल्पग्रस्तांनी चालवलेल्या संस्थांना ऑपरेशनल पार्टनर म्हणून घेतलं जाईल असं आश्वासन दिलं. आजच्या तरुणांसमोर नोकरी मिळवणे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यासाठी त्यांना सुशिक्षित आणि प्रशिक्षित होणे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीचा आधार नाही, नोकरी मिळवण्यासाठी अत्यंत मोठ्या स्पर्धेला त्यांना सामोरं जावं लागतं आहे आणि या सर्व स्पर्धेला सामोरं जाण्यासाठी सिडको आणि नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमीच्या माध्यमातून एक नवीन प्रकाश त्यांच्या करिअरसाठी घेऊन येत आहोत. कारण है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, लावला तू दीप जेथे काळजाची वात कर, राह में लोग काटे भी बिछाते हैं यहाँ लेकिन फूल ही उधळेल कोणी, चालण्यास सुरुवात कर. इथल्या प्रकल्पग्रस्त तरुणांनी या नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमी आणि सिडको यांच्या संयुक्त उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि आपलं भवितव्य या नवी मुंबईतच घडवावं यासाठी मी त्यांना आवाहन करतोय. धन्यवाद. आत्ता ही एव्हिएशन अकॅडमी जी झाली ती एक संस्था एक प्रकल्पग्रस्तांसाठी आलेली आहे. गरीबातला गरीब विद्यार्थी ज्याच्याकडे ग्रॅज्युएशन आहे पण त्याला पुढचा मार्ग नाही, त्या मार्गात ही एव्हिएशन अकॅडमीच्याद्वारे आपण जे त्यांना प्रशिक्षण देणार आहात ते त्याच्या भविष्यासाठी, समाजासाठी आणि आमच्या प्रकल्पकासाठी फार मोठं योगदान ठरणार आहे. आणि तसं जर झालं तर हे प्रकल्पग्रस्त या एव्हिएशन अकॅडमीचे आभारीच आणि आभार मानतील तुमचे आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा मिळणारा त्याच्यातून येणारं प्रकल्पग्रस्तांसाठी येणारं जे विमानतळ आहे त्या विमानतळामध्ये त्यांचा समावेश होईल आणि त्यांना तिथे जॉब मिळेल आणि त्याच्या ज्या जॉबमुळे त्या समाजाचा, त्या कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होईल असे आम्हाला आशा वाटतो. आत्ताच्यापर्यंत जे आलेल्या अकॅडमी जे आहेत त्या पर्यायाने म्हणजे आपला व्यावसायिक दृष्टिकोनातून ते बघत आहेत. पण ही जी अकॅडमी आहे व्यवसाय न बघता कुठल्याही प्रकारचं मोबदल्याची अपेक्षा न करता करणार आहेत, म्हणून हिचं उत्स्फूर्त स्वागत आम्ही करू आणि त्याचा आम्हाला उपयोग होईल. आणि ही अकॅडमी येताना तुम्ही करताना सिडकोचे जे भाटिया साहेब आहेत त्यांचं योगदान याच्यात फार मोठं आहे आणि सिडको आणि आपण या अकॅडमीच्या या दोन्हीच्या याच्यातून जे हा प्रकल्प होत आहे
आणि जे प्रशिक्षण होत आहे त्याचाच आम्हाला आग्रह आहे आणि त्याचा आम्हाला उपयोग होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. आता जी ही संस्था निघालेली आहे, आत्तापर्यंत खालच्या दर्जा कुठल्याही प्रकारचे जे प्रशिक्षण होते खाली म्हणजे आपण चपराशापासून ते टर्नर फिटर वगैरे अशा प्रकारचे होत होते. पण आता जे येणार आहे हा प्रकल्प आणि तुम्ही जे देणारे प्रशिक्षण आहे हा पूर्णपणे वेगळं आहे. म्हणजे ते आम्हाला उच्च दर्जाचं मिळणार आहे, उच्च ऑफिसरचं मिळणार आहे, पायलटपर्यंत जाणार आहे. आणि हा प्रकल्प आमच्या जमिनीवर होत असताना आमचा विद्यार्थी त्याचा सहभागी जर झाला आणि त्यालाही व्यवसाय प्रमुख जर मिळालं तर त्याचा आनंद त्याला मिळेल असं मी अपेक्षा करतो. आणि तुम्ही कराल आणि तुम्ही त्याला सहकार्य कराल. आणि आम्ही माझ्या सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रकल्पग्रस्तांना आवाहन करतो की शिका आणि शिकून मोठे व्हा. आणि शिकताना प्रत्येकाला शिक्षणाप्रमाणे मिळणार आहे, तेव्हा शिक्षण घेताना आपण चांगलं शिक्षण घेऊन या प्रकल्पानं कसं पोहोचू याचा तुम्ही विचार करा. आणि विद्यार्थ्यांनाही मी आवाहन करतो की ह्या प्रकल्पावर तुम्ही जरूर विचार करा आणि यांचं सहकार्य करा. सिडको नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमीची स्थापना करण्यात येत आहे आणि या अकॅडमीच्या माध्यमातून इथे होणाऱ्या नवी मुंबई एअरपोर्टमध्ये मुलांना जॉब उपलब्ध होणार आहेत. या अकॅडमीबद्दल आपण युवकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांना काय वाटतं या अकॅडमीबद्दल. सिडको नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमीने अकॅडमीमधून जे काय नवीन उपलब्धता आम्हाला करून दिली, आमच्यासारख्या मुलांना नवीन एज्युकेशन देणार आहेत. इथे येणाऱ्या एअरपोर्टमध्ये आम्हाला एअरपोर्टसाठी जॉबसाठी आम्हाला दुसरीकडे कुठे जाण्याची गरज न मिळता जवळच आमच्यासाठी जे एज्युकेशन स्वस्तमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी दिलं आहे, त्यासाठी आम्ही सिडकोचे आभारी आहोत. हमें बहुत अच्छा लग रहा है कि यहाँ पे सिडको नवी मुंबई एविएशन बन रही है और इसका हम जैसे युवा को बहुत लाभ मिलेगा. और इस संस्था के संस्थापक को हम बहुत शुक्रिया देना चाहते हैं कि हम जैसे युवा को उन्हें इसके संधी उपलब्ध की है. सिडको नवी मुंबई एव्हिएशन अकॅडमीमुळे युवकांना नवीन संधी उपलब्ध होते आणि ह्याच्यामुळे लोकांना वेगवेगळे जॉब्स भेटतात. अँड ह्याच्यामुळे सगळ्यांना भरपूर आनंद आहे आणि आभारी आहेत आम्ही हे लोकांचे. नवी मुंबई में जो एविएशन एकेडमी का जो आयोजन किया गया है उनसे हमें बहुत लाभ हो सकता है बिकॉज़ क्योंकि हमको जॉब के लिए बहुत सुविधाएं हो सकती है आगे फ्यूचर के लिए. और बहुत सारी हम पढ़ाई भी कर सकते हैं. जो बच्चे पढ़ाई नहीं कर सकते हैं उनके लिए ये बहुत अच्छा है. जाहीरशी गोष्ट आहे की आम्ही म्हणजे शिकतो पण तर आम्ही पुढे होण्यासाठी फ्युचरमध्ये तर या अकॅडमीमुळे लोकांना न्यू संधी उपलब्ध होतात. आणि यामुळे लोकांना ज्यांना जसे एअरपोर्टचं कुठलेही जॉब असेल म्हणजे आवड असेल त्या ह्याच्यात ते लोक स्वस्त ह्याच्याने जाऊ शकतात. इथल्या इथे जर शिक्षण मिळून आपल्याला इथेच जॉब मिळणार असेल तर ते सगळ्यांसाठी चांगलं आहे की आपण इथे शिकून जर दुसरीकडे कामासाठी गेलो तर सगळ्याच गोष्टीपासून आपण तुटले जातो. त्यामुळे ते आमच्यासाठी सगळ्यांसाठी खूप चांगलं आहे की आपण आपल्या पद्धतीने आपल्याला हवं ते शिकू शकतो इथे. आताच आमच्या विभागामध्ये नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे, तरी संजीवन म्हात्रे यांनी एव्हिएशन अकॅडमी ही संस्था काढली आहे, तरी आमच्यासारख्या तरुणांना त्याचा लाभ मिळावा ही तुमच्याकडे आम्ही नम्र विनंती करतो. युवकांसाठी ज्या नवीन सुविधा उपलब्ध केल्या आहेत त्याबद्दल सिडकोच्या आम्ही खूप आभारी आहोत. आपण बघितलं की इकडच्या युवकांमध्ये या अकॅडमीबद्दल खूप अपेक्षा आहेत आणि या मुलांना त्यांना त्याच्या संधीचा लाभ घेता यावा यासाठी ही अकॅडमी काढण्यात आली आहे आणि यांना आशा आहे की या अकॅडमीतून चांगले युवक या परिसरात घडतील.